पहिली बातमी आहे ती अशोक खरात प्रकरणाशी निगडीत भोंदूबाबा अशोक खरात याच्या तपासाच्या संदर्भात अधिकाधिक वेग व्हावा अशी मागणी घेऊन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पदाधिकारी विशेष तपास पथकाच्या भेटीला पोहोचलेले आहेत। अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या प्रकरणामध्ये अशोक खरातवर गंभीर आरोप केलेले आहेत आणि या खरातच्या विरोधात कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी त्यांनी लावून धरली आहे। नाशकामध्ये अनिसचे कार्यकर्ते एसआयटीच्या भेटीला गेलेले आहेत। दरम्यान एसआयटीची बैठक गेल्या 4 तासापासून सुरू आहे असं समोर येत आहे। एसआयटीच्या प्रमुख तेजस्विनी सातपुते यांच्याशी अनिसच्या कार्यकर्त्यांना भेटायचं आहे। त्यासाठी ही बैठक किती काळ चालेल याची ते वाट पाहत आहेत। खरातच्या विरोधामध्ये कारवाईची मागणी अनिसने यापूर्वीच केलेली होती। ताज्या घडामोडींच्या अनुषंगाने आत्ताही तिथे आमचे प्रतिनिधी उभे आहेत आणि अनिसचं म्हणणं काय आहे ते जाणून घ्यायचा प्रयत्न करतायत। अशोक खरात हा एक भोंदूबाबा आहे ज्याचं नाशिकमध्ये प्रस्थ आहे। फक्त नाशिक इथे राहूनच तो तिथल्याच लोकांच्या संपर्कात आहे असं नाही, तर अनेक राजकीय नेत्यांशीही अशोक खरात संपर्कात आहे। किरण गुटूर आमचे सहकारी आणि प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। किरण, आत्ताच्या घडीला अनिसला विशेष तपास पथकाला काय सांगायचंय? तर गेल्या 2 दिवसांपासून हा जो संपूर्ण प्रकार आहे तो राज्यभर गाजतोय। अशोक खरातला एका महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी नाशिक पोलिसांनी अटक केली आणि इतरही काही महिलांसोबत या अशोक खरातने गैरवर्तन केलं का या सगळ्या संशयावरून खास राज्य सरकारने जे एसआयटीची स्थापना केलेली आहे या सगळ्या संदर्भात अनिसने सुद्धा आज एसआयटीची भेट घेत या बाबावरती कडक कारवाई करण्याची मागणी केलेली आहे। कारण धार्मिक विधीच्या नावाखाली या बाबाकडून अनेक महिलांची गैरवर्तन असेल किंवा फसवणूक असेल अशा पद्धतीच्या घटना झालेल्या आहेत असं अनिसला देखील संशय आहे। त्यामुळे या सगळ्या प्रकरणी सखोल चौकशी करून या बाबावर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यासाठी अनिसने आज एसआयटीचे प्रमुख यांची भेट घेतली आणि अशा पद्धतीची मागणी केलेली आहे। कारण गेल्या 2-3 वर्षात एक तपशील इथे अजून खुलासा करायला हवा। भेट झालीये का आणि त्या भेटीच्या नंतर एसआयटीच्या प्रमुखांनी त्यांना काही आश्वासन दिलंय का?